बातमी पुण्याची आहे। पुण्यातील जैन बोर्डिंगचं जमीन प्रकरण आणि या प्रकरणी युक्तिवादापूर्वी अभ्यास करायला वेळ हवाय। न्यायमूर्ती कलोटींची धर्मादाय आयुक्तांकडे मागणी आहे। तोपर्यंत मागील निर्णय तसाच ठेवावा असं सांगण्यात येत आहे। वकील योगेश पांडेंची धर्मादाय आयुक्तांकडे तशी मागणी आहे। युक्तिवादापूर्वी अभ्यास करायला वेळ हवाय। न्यायमूर्ती कलोटेंची धर्मादाय आयुक्तांकडे मागणी आहे। पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरण या प्रकरणी अभ्यास करण्याकरता युक्तिवादापूर्वी वेळ हवा असं सांगण्यात येत आहे। सध्या या मुद्द्यावर पुण्यातलं वातावरण तापलेलं आहे। या सगळ्या मुद्द्यावर सातत्याने रवींद्र धंगेकर मुद्दा उपस्थित करतायत। तर पुण्यातील जैन बोर्डिंगचं जमीन प्रकरण या प्रकरणी युक्तिवादापूर्वी अभ्यास करायला वेळ हवा असं आता न्यायमूर्ती कलोटेंची धर्मादाय आयुक्तांकडे मागणी आहे। अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री यांच्याकडून। भाग्यश्री, काय घडले सुनावणी दरम्यान? नक्कीच आपण बघितलं की आज वरळी येथे मूक कलोटी धर्मादाय आयुक्त यांच्याकडे जैन हॉस्टेल संदर्भात जे काही जागेसंदर्भातला व्यवहार झाला होता त्या संदर्भातली सुनावणी पार पडली आणि या सुनावणी दरम्यान गोखलेंनी ऑलरेडी बिल्डर जे होते त्यांनी ऑलरेडी हा जो व्यवहार आहे त्यामधनं बाहेर पडण्यासाठी एक पत्र दिलेलं होतं। आता जैन ट्रस्ट जे आहे ते देखील हा व्यवहार रद्द करण्यासाठी एक अर्ज देणार आहेत आणि तो अर्ज देण्यासाठी त्यांना दुपारची वेळ देण्यात आलेली आहे। तसं जैन ट्रस्टनी धर्मादाय आयुक्त कलोटी यांच्या समोर ही गोष्ट सांगितलेली आहे। मात्र हे सगळं सांगत असताना कलोटी यांनी मात्र जैन ट्रस्ट यांचे जे वकील आहेत पांडे त्यांच्यावर देखील आक्षेप घेत त्यांना वेगवेगळे जे नियम आहेत ते सांगितलेले आहेत समजावून आणि त्यांनी हे देखील सांगितलेलं आहे की माध्यमांपर्यंत जी माहिती गेलेली आहे माझ्या बाबतीत ती अत्यंत चुकीची आहे। यामुळे माझे जे अधिकारी आहेत त्यांचं मॉरल डाऊन झालेलं आहे। आज सगळे ट्रस्ट जे आहेत ते महाराष्ट्रात 8.5 लाख ट्रस्ट आहेत, त्यामध्ये वेगवेगळे पॉलिटिकल राजकीय नावं आहेत, मोठी मोठी लोक आहेत त्या ट्रस्टवर आणि उद्या अशा पद्धतीने जर माझी बाजू लोकांपर्यंत मी मांडली नाही, लोकांपर्यंत अधिकाऱ्यांपर्यंत मी ते सांगितलं नाही तर माझे अधिकारी देखील मी त्यांच्या नजरेमध्ये खाली पडील आणि मला तुम्हाला हे नियम सांगणं अत्यंत महत्वाचं आहे असं सांगत एक नियम त्यांनी अक्षरशः वाचून दाखवला आणि यात माझी काय चूक आहे अशा पद्धतीचे सातत्याने तुम्ही अशाच जोडल्या राहा आमच्या समवेत। एक अपडेट समोर येते ज्यावर तुमच्याकडून माहिती घ्यायची आहे। ट्रस्टच्या वतीनं व्यवहार रद्द करण्यातही अर्ज दाखल करण्यात येणार आहे। गोखले ग्रुपनं माघार घेतल्यानंतर आता ट्रस्टही अधिकृत माघार घेणार आहे। पुण्यातील जैन बोर्डिंगचं जमीन प्रकरण या प्रकरणी अपडेट समोर येते। भाग्यश्री, मी म्हटलं लागली सुरुवातीला की ट्रस्टच्या वतीने देखील व्यवहार रद्द करण्यासाठी आता अर्ज दाखल करण्यात येणार आहे। त्यांना दुपारची वेळ जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि आता ते थोड्याच वेळात अर्ज दाखल करतील आणि त्यानंतर हा व्यवहार जो आहे तो संपूर्णपणे रद्द होईल। मात्र या सगळ्यामध्ये कलोटी यांनी जैन ट्रस्टच्या अधिकाऱ्यांना वकिलांना देखील अनेक प्रश्न विचारलेले आहेत। या संदर्भात त्यांनी असंही म्हटलं की माध्यमांमध्ये ज्या पद्धतीने प्रतिक्रिया आलेल्या आहेत त्या अत्यंत चुकीच्या आहेत। मी कोणत्याही प्रकारे चुकीचा व्यवहार केलेला नाही, जे नियमात आहे तेच मी केलेलं आहे असं सांगून त्यांनी नियम वाचूनच दाखवलेले आहेत आणि सगळ्या अधिकाऱ्यांसमोर हे नियम वाचलेत। कारण हे जे सुनावणी झाली ही युट्यूबवर ऑनलाईन सुनावणी होती आणि आता ही सुनावणी जी आहे ती सगळ्या अधिकाऱ्यांनी बघितलेली आहे आणि हे जर मी केलं नसतं तर सगळे अधिकारी काम ठप्प करतील, संपूर्ण महाराष्ट्रात चॅरिटीचं काम ठप्प होईल असं देखील त्यांनी सांगितलं। त्यामुळे मला स्पष्टीकरण देणं आवश्यक असल्याचं देखील त्यांनी नमूद केलं। त्यानुसार त्यांनी सुनावणीच्या दरम्यान प्रत्येक नियमाचं स्पष्टीकरण देखील दिलेलं आहे त्यांनी घेतलेल्या निर्णयासंदर्भात। भाग्यश्री, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।